Question first. Solve the following linear equations by using Cramer's rule. Fourth example. Minus 2 upon x minus 1 upon y minus 3 upon z equal to 3. 2 upon x minus 3 upon y plus 1 upon z equal to minus 13 and 2 upon x minus 3 upon z equal to minus 11. तर इथे these three equations are linear equations. लिनियर इक्वेशन्स हे सगळे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स आहेत. त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स वाय झेड. हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. आता इथे आपल्याला सॉल्व करायचंय म्हणजे काय करायचंय? एक्स ची व्हॅल्यू काढायची, वाय ची व्हॅल्यू काढायची आणि झेड ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे एक कॉमन सोल्युशन असं काढायचंय की जे तिन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. तर त्यासाठी आपल्याला हा क्रेमर्सचा रूल वापरायचा आहे. x इक्वल टू dx अपॉन dy, y इक्वल टू dy अपॉन d अँड z इक्वल टू dz अपॉन t. तर ह्या फॉर्म्युलेला आपण क्रेमर्स फॉर्म्युले किंवा क्रेमर्सच्या रूल नुसार असं म्हणू शकतो. बाय क्रेमर्स रूल. तर आता इथे जे एक्स वाय झेड आहेत ते सगळे कुठे आहेत? छेदस्थानी आहेत. म्हणजे डिनॉमिनेटरला आहे 1 अपॉन एक्स 1 अपॉन वाय 1 अपॉन झेड. तर ते आपण आता काय करायचे? एक दुसरं व्हेरिएबल घेऊ पी क्यू आर. त्याला असं नाव देऊ. पी इक्वल टू 1 अपॉन एक्स, क्यू इक्वल टू 1 अपॉन वाय अँड आर इक्वल टू 1 अपॉन झेड. असं इथे आपण पुट करू. P इक्वल टू 1 अपॉन एक्स, Q इक्वल टू 1 अपॉन वाय अँड R इक्वल टू 1 अपॉन झेड. म्हणजे आता हे इक्वेशन कशामध्ये येतील? मग P Q R ह्या व्हेरिएबल्स मध्ये येतील. P Q R ह्या व्हेरिएबल्स मध्ये आपण इक्वेशन आधी तयार करू. म्हणजे पुढे आपल्याला सोडवण्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी ते आपल्याला इझी जाईल. मग त्यावरून आपण P इक्वल टू dP अपॉन d, Q इक्वल टू dQ अपॉन d अँड R इक्वल टू dR अपॉन d. ह्या पद्धतीने आपण P च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी x इक्वल टू 1 अपॉन p ची व्हॅल्यू काढल्यानंतर ही इथे ठेवायची. मग x इक्वल टू 1 अपॉन p, y इक्वल टू 1 अपॉन q अँड z इक्वल टू 1 अपॉन r. तर ह्या पद्धतीने आपण आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. सोल्युशन. गिवन इक्वेशन्स आर निगेटिव्ह 2 अपॉन x मायनस 1 अपॉन y मायनस 3 अपॉन z इक्वल टू 3. 2 upon x minus 3 upon y plus 1 upon z equal to negative 13 and 2 upon x minus 3 upon z equal to minus 11. आता इथे आपल्याला काय करायचंय? पुट करायचंय. काय करायचंय? पुट p equal to 1 upon x, q equal to 1 upon y and R equal to 1 upon z in above equation. Linear equation or equation. मग आता इथे आपण पुट करू. इथे आपण आता हे ठेवू. Therefore negative 2 upon x minus 1 upon y minus 3 upon z equal to 3. हे इक्वेशन कसं होणार? मग आता असं आपण जर ठेवलं तर निगेटिव्ह 1 अपॉन एक्स मीन्स p. नाउ निगेटिव्ह 2 अपॉन एक्स मीन्स व्हॉट? निगेटिव्ह 2 इंटू 1 अपॉन एक्स मीन्स 2. 1 अपॉन एक्स मीन्स p. Therefore negative 2 upon x means negative 2p. And 1 upon y means q minus 3r. 1 upon z means r.
3. हे पहिले इक्वेशन तयार झालं आपलं. आता त्याचप्रमाणे दुसरं इक्वेशन 2/x minus 3/y plus 1/z equal to -30. मग इथे लिहू आपण आता 2p minus 3q plus r equal to -30. आता थर्ड इक्वेशन 2/x minus 3/z equal to -11. आता इथे y नाहीये, x आणि z आहे. पण आपल्याला डिटर्मिनंट जेव्हा डी काढायचा असतो तेव्हा आपल्याला सगळे एलिमेंट्स लागतात, x चे, y चे, z चे. तर इथे y नाही, त्याच्यामुळे आपण इथे आपल्याला y पुट करायचा. तर इथे आपण 0 पुट करू शकतो, 0y असं पुट करू शकतो. मग देअरफॉर 2/x means 2p प्लस 0 घेऊ, ह्याच्याऐवजी आपण y च्या ऐवजी 0, 0y means 0 and minus 3r equal to -11. किंवा इथे 0 into y, 0 into y, 0 or 0/y, काही जरी आपण कोणती टर्म घेतली तरी चालते, पण 0च येणार आहे आन्सर. म्हणजे आपण हा एलिमेंट आहे 0 आणि त्याचा हा कशाचा कोइफिशियंट आहे इथे, तर क्यूचा आहे. कारण इथे आपण PQR मध्ये इक्वेशन लिहितोय, त्याच्यामुळे आपण 0q घेऊ, 0q. आता हे 3 इक्वेशन तयार झाले. हे सगळे PQR ह्या व्हेरिएबल मध्ये आहेत. पहिले इक्वेशन x y z मध्ये होते, आता हे इक्वेशन PQR ह्या व्हेरिएबल मध्ये आहे. म्हणजे फर्स्ट कॉलमला सगळे p चे कोइफिशियंट, सेकंड कॉलमला सगळे q चे कोइफिशियंट आणि थर्ड कॉलमला सगळे r चे कोइफिशियंट घेऊ. किंवा हे सगळे एका रो मध्ये टाकायचे, फर्स्ट रो मध्ये फर्स्ट इक्वेशनचे. मग आता कोइफिशियंट घ्यायचा p चा -2, -1 and -3. सेकंड इक्वेशन बघा, इथे p चा कोइफिशियंट 2, q चा -3 आणि इथे r आहे फक्त, याचा अर्थ इथे 1 घ्यायचा. आता इथे बघा 2 नंतर इथे 0 घ्यायचा आहे आणि इथे -3. आणि आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर हा सॉल्व्ह कसा करतो आपण, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरतो. मग -2 ने मल्टिप्लाय करायचं रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. मग हे रिमेनिंग एलिमेंट्स आहे तिथे सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार होतो. तर हा सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, तिरकस गुणाकार घ्यायचा आणि वजाबाकी करायची. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. मग -3 into -3 means 9 and 0 into 1 means 0 means 0 minus 9. आता -1 मायनस करत असतो आपण, पण इथे एलिमेंट सुद्धा हा निगेटिव्ह मध्ये आहे, मायनस मध्ये आहे. मग इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. असं आपण डायरेक्ट पण ही स्टेप लिहू शकतो किंवा तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवा. आता -1 ने मल्टिप्लाय करतोय रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. मग 2 1 2 -3 एलिमेंट्स आहे. मग 2 into -3 मीन्स -6. 2 into 1 मीन्स 2, पण सबट्रॅक्ट करायचं म्हणून मायनसचं चिन्ह. आता -3 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. इथं प्लसचं साईन असतं, पण -3 ने मल्टिप्लाय करतो. मग आता टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम 2 -3 2 0 हे एलिमेंट्स आहे. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2 into 0 0 0 मायनस. नाउ 2 into -3 मीन्स -6. मग इथे -6. तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तरी चालेल, नाहीतर एकदम मोठं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. आता इथे आपण हे सॉल्व्ह करून घेऊ आणि डी ची व्हॅल्यू काढू. मग इथे 2 निगेटिव्ह आहे किंवा -2 into 9 मीन्स -18. -2 into 0 0. निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. आणि इथे ह्याचं जर आपण सॉल्व्ह केलं, आन्सर आहे -8. म्हणजे -8 नंतर प्लस -3 आहे, -3 तर 0 ला मल्टिप्लाय केलं 0 येणार. इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह म्हणजे into 6.
आता हे परत सॉल्व करू. -18 -8 आणि -18 -18च येते परत. आता काही चुकलं का बघा, ते चुकलेलं नाही, बरोबर आहे. आता इथे आपण हे सॉल्व करू. -18 प्लस -18 अँड हे प्लस नाही -18 36. 8 8 16 चालेल का नाही. 3 साइन कोणती द्यायची, निगेटिव्हची. आता -8 राहिले. -8 44 साइन निगेटिव्ह. My answer is here -44. Therefore D equal to -44. आता D ची व्हॅल्यू निघाली. आता कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, DP DQ आणि DR. DP DQ and DR. DP DQ and DR ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. आता आपण ती व्हॅल्यू काढू. आता इथे आपण D ची व्हॅल्यू काढली, ती आली -44 and -44 इज नॉट इक्वल टू 0. मग इथे आपण क्रेमर्सचा फॉर्म्युला वापरू शकतो अशा वेळेस. when D is not equal to 0 then use क्रेमर्स फॉर्म्युला. आता आपल्याला D काय काढायचं, DP. मग DP काढण्यासाठी आपण काय करतो, फक्त फर्स्ट कॉलम चेंज करायचा. जे PP चे कोएफिशियंट आहेत 2 -2 2 2 हे चेंज करायचे. इथे आता काय लिहिणार आपण, त्याच्याऐवजी 3 -3 -11 3 -13 आणि -11 आणि हे दोन्ही कॉलम तसेच ठेवायचे. 1 -3 0 -3 1 -3. आता हा सॉल्व करायचा. मग अशा आपण जसा D सॉल्व केला तसंच ह्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आता इथे DP आपण सॉल्व केलेला आहे. DP इक्वल टू 176. आता त्यानंतर आपल्याला काढायचं आहे DQ. Q काढायचा आहे. आता Q साठी काय चेंज करायचं, ह्या डिटर्मिनंटमध्ये फक्त सेकंड कॉलम चेंज करायचा आहे. आता फर्स्ट आपण हा चेंज केला होता म्हणून तो जशाच्या तसा लिहून टाकू. आणि सेकंड कॉलमला काय लिहायचं आता, D1 D2 D3 कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला. 3 -3 and -11 3 -13 and -11 सेकंड कॉलम चेंज केला. आता परत आपण ह्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे DQ. आता इथे परत एकदा एलिमेंट्स बघा, घटक बघा, चुकले असतील तर बरोबर करा. इथे चुकलं आपलं. इथे काय होतं, हा सेकंड कॉलम मध्ये 2 2 2 2 2 2 चे इथे पण 2च घ्यायचा आहे. आता हा आपण सॉल्व करू. -2 into 13 into 3 39 निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. 13 39 वजा 11 गुणिले 1 11 आणि इथे मायनसचं चिन्ह आहे, पण इथे आपण मायनस करत असतो म्हणजे प्लस होणार. +11 नंतर -3 ने मल्टिप्लाय करायचंय. 2 into -3 -6 2 into 1 2 -2. तर इथे प्लस करत असतो आपण, पण इथे मायनस आहे म्हणून -3 घेऊ. मल्टिप्लाय करू. 2 into -11 मीन्स -22. 2 into 13 मीन्स 13 दोन्ही 26. 13 into 2 26. पण इथे मायनस करत असतो, पण ही इथे ह्यांचं हे आन्सर पण मायनस मध्ये आहे. मग मायनस मायनस प्लस निगेटिव्ह बिकम +26. आता हे सॉल्व करायचं. इक्वल टू -2 50 नंतर -6 मायनस -2 मीन्स निगेटिव्ह इकडे 8 into 3 24. तर इथे हे पॉझिटिव्ह 8 येणार आहे. 8 3 24 24 -24 का पॉझिटिव्ह येणार आहे बघा एकदा नक्की. ह्याचा आन्सर -8 into -3 -8 into -3 मीन्स पॉझिटिव्ह 24. नंतर -3 इथे वजाबाकी करायचे 4. आता हे सॉल्व करून घेऊ. 100 + 24 -12. आता परत काही चूक झाली असेल तर चेक करा.
ते आन्सर काढायचं आपल्याला. -100 मायनस प्लस घेऊ आधी वाटलं तर 24. मग आता किती राहणार 6 7 76 मायनस 12 तर मायनस येणार. -76 मायनस 12 88 मायनस 88 -88 dq इक्वल टू -88 dq इक्वल टू -88. आता आपल्याला dr काढायचा आहे. मग dr साठी फक्त ह्या डिटर्मिनंटचा थर्ड कॉलम चेंज करायचा. फर्स्ट आणि सेकंड रो तसाच ठेवायचा. तर इथे आपण हे r ह्या पद्धतीने -2 2 2 हा तसाच कॉलम, हा पण तसाच कॉलम. -1 -3 0 चेंज करायचा थर्ड कॉलम. 3 -3 -11 3 -13 and -11. आता हे सॉल्व करा. परत एकदा आपले डिटर्मिनंट मधले घटक बघा, एलिमेंट्स बघा, रॉंग आहेत का ते, नाहीतर मग आपला गुणाकार चुकणार. Now dr equal to -44. dr equal to -44. तर आता इथे आपल्याला d ची व्हॅल्यू कळाली आहे. d माहितीये, dp माहितीये. dq इक्वल टू मग असे आपण काढले dq इक्वल टू -88.